गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। परमपूज्य मोरे दादा की जय। गंगा गोदावरी माता की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करावी याची सविस्तर माहिती घेणार आहोत। स्वामींची पूजन करताना किंवा सेवा करताना नियमित पूजा कशी केली पाहिजे। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांची पूजा करा। पूजा करताना धूप दीप आणि फुलांचा वापर करा। पिवळ्या रंगाचे फूल आणि जो असेल तो नैवेद्य दाखवा। साखर किंवा दूध हेही चालेल। स्वामींचे नामस्मरण कसे करावे। श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करा। रोज किमान 108 वेळा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा। स्वामींची श्रद्धा आणि समर्पण हे कसे करावे। स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा। स्वामी समर्थांना आपले जीवन समर्पित करा। सेवा करताना कोणताही गैरभाव मनात येऊ देऊ नका। त्यानंतर स्वामींचे पारायण आणि कथा कशी करावी। स्वामी समर्थांचे पारायण करा किंवा त्यांची कथा ऐका। पारायण किंवा कथा नियमितपणे करणे फायद्याचे आहे। किमान तुम्ही रोज दिवसातून 3 अध्याय जरी वाचले तरी तेही खूप फायद्याचे आहे। त्यानंतर स्वामींची भक्ती आणि सेवा आपण कशी करावी। स्वामी समर्थांना भक्ती आणि सेवेने अर्पण करा। स्वामी समर्थांच्या चरणी आपले मन आणि शरीर समर्पित करा। सेवा करताना प्रामाणिक आणि समर्पित राहा। त्यानंतर आपण स्वामी समर्थांना काय प्रार्थना केली पाहिजे। आपल्या अडचणी आणि इच्छा स्वामी समर्थांना सांगा। स्वामी समर्थांकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद मागा। त्यानंतर याचे नियम काय आहेत। स्वामी समर्थांची सेवा नियमितपणे करा। सेवा करताना कोणताही गैरभाव मनात येऊ देऊ नका। स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि स्वामी समर्थांचे नाव सतत आपल्या मुखात असू द्या। श्री स्वामी समर्थ। यातून तुमचे मार्ग तुमच्या अडचणी या सर्व दूर हो ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।